नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्र शासनाने ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे। ई-केवायसी केले नाही तर पैसे येणे बंद होतील। त्यामुळे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ई-केवायसी कशी करायची या संदर्भात माहिती पाहणार आहोत। तर माझे नाव आयुष आणि तुम्ही पाहतात दर्जा माहिती हे यूट्यूब चॅनल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। केवायसी करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही डायरेक्ट लिंकवरती येऊ शकता। या पेजवरती आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला लाभार्थीचा आधार क्रमांक, कॅप्चा कोड आणि मी सहमत आहे यावरती क्लिक करून ओटीपी पाठवा यावरती क्लिक करायचे आहे। यानंतर ओटीपी येऊन जाईल। ओटीपी आल्यानंतर सर्वप्रथम ओटीपी टाकून घ्यायचा आहे। ओटीपी टाकून झाल्यानंतर परत सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचे आहे। यानंतर आपली नेक्स्ट स्टेप ओपन होईल। नेक्स्ट स्टेप ओपन झाल्यानंतर वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकून परत कॅप्चा कोड टाकून मी सहमत आहे यावरती क्लिक करून ओटीपी पाठवा यावरती परत क्लिक करायचे आहे। यानंतर परत एक ओटीपी येईल। ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी इथे टाकून घ्या। ओटीपी टाकून झाल्यानंतर सबमिट करा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचे आहे। ते क्लिक झाल्यानंतर आणखी एक नवीन स्टेप ओपन होते। ही स्टेप ओपन झाल्यानंतर ऑटोमॅटिक पतीचे किंवा वडिलांचे नाव येऊन जाते। त्यानंतर इथे दोन क्वेश्चन विचारलेले आहेत। ते दोन्ही क्वेश्चन आपल्याला होय हा पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर आपला जात प्रवर्ग जो असेल तो निवडायचा आहे। त्यानंतर डिक्लेरेशनला टिक मार्क करून सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचे आहे। यानंतर आपली केवायसी व्यवस्थितपणे होऊन जाईल। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा।